आता बोललेत की आम्ही बघू की नार्वेकरांवर काय दबाव होता की त्यामुळे त्यांना कसं काय पात्र ठरवलं, आमची याचिका होती त्यांना अपात्र करा. आता मी तेच सांगतोय, शिंदेचा पण रोष आमच्यावर आहे आणि ठाकरेंचा पण रोष आमच्यावरती आहे. पण रोषाला घाबरून काय आम्ही कामं करत नाही. आम्ही निर्णय घेतो ते संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार, कायद्यात जे डिस्क्वालिफिकेशन संदर्भात तरतुदी आहेत त्याच्या अनुसार आणि सुप्रीम कोर्टनी गाईडलाईन्स दिल्या त्याच्या अनुसार. त्यानंतर कोणाला वाईट वाटतं, कोणाला चांगलं वाटतं, कोणाला दुःख होतं, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला केवळ कायद्याला अपहोल्ड करायचं आहे. सामान्य माणसाचं संसदीय लोकशाहीवरचा विश्वास अधिक बळकट करायचा आहे. हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. याच्या व्यतिरिक्त इतर कुठचेही विचार मी करत नाही. मी यापूर्वी सातत्याने सांगितलंय, या वर्षभरात 1.5 वर्षात या संदर्भात अनेक आरोप माझ्यावरती सातत्याने करण्यात आले. वेळ काढूपणा करतायत. हा, मी ते विचारणार होतो की तुमचा विश्वास आहे की नाही की जस्टिस डिले इट जस्टिस डिनाइड, याच्यावर आहे ना विश्वास? या निर्णयावरनं तुम्हाला समजलं असेल, जस्टिस हॅज बीन डन, जस्टिस हॅज बीन मेट. तर पहिली मला सांगण्यात आलं तुम्ही वेळ काढताय, मग सांगण्यात आलं तुम्ही ऍप्लिकेशन अलाव का करतायत, मग तुम्हाला तुमच्याकडनं सांगण्यात आलं की तुम्ही एक्स यांना भेटलात त्यांना भेटलात. हे सगळे दबाव टाकायचे प्रयत्नच आहेत. परंतु मी दिलेला निर्णय हा सुस्पष्ट आहे. तुम्ही केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा माझ्या निर्णयात काय नियमबाह्य आहे, काय घटनाबाह्य आहे किंवा सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशांचं कुठे उल्लंघन झालंय हे दाखवून देणं जास्त संयुक्तिक राहील. केवळ आरोप कोणीही करू शकतं, पण आरोप सिद्ध करणं अवघड असतं, विशेष करून तेव्हा जेव्हा त्या आरोप जे केले गेले आहेत, जे मुद्दे आहेत, त्यांना कायदेशीर बॅकिंग आहे. हा, तुम्ही वकील आहात, त्यामुळे एक प्रश्न म्हणजे आज काल तुमच्या देहबोलीवर सगळ्यांचंच लक्ष होतं. आज विरोधकांनी खूप त्याच्यावर आवाज उठवलाय की निकाल वाचताना जर तुम्हीच तो निकाल लिहिला होता, तुम्ही एवढा वेळ का अडखळला? ते बोलले दिल्लीहून निकाल आला, नार्वेकर वाचत होते त्यामुळे अडखळले. मला तर अडथळलेलं काय वाटत नाही. आपण जेव्हा 2.25 तास वाचन करत असतो तेव्हा वाचन करत करत मला सांगा कुठचा माणूस 2.25 तास वाचन करतो आणि एकदाही त्याचं शब्द वाचण्यात चूक होत नाही. शेवटी ही 150 पानांची ऑर्डर आहे. हजारो त्याच्यात किंवा लाखोच्या संख्येने त्याच्यात शब्द आहेत. तर असे आरोप ह्याच्यात मला वाटतं अशा आरोपांवरती उत्तर देणं पण गरजेचं नाहीये. आता उद्या ते बोलतील दिल्ली नाही लंडनवरनं आलेलं, परवा बोलतील अमेरिकेवरनं आलेलं, मग मी काय नाचत बसू दिल्ली लंडन अमेरिका? नाही, तुम्ही लंडनला गेले होते म्हणूनच म्हणतोय लंडन मधनं काही ड्राफ्टिंग झालेलं की काय असं पण बोलतील उद्या. त्याला काय अर्थ नाही. शेवटी मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयाला मी न वाचता पण तोंडपाठ तुम्हाला आज सांगू शकत जर असलो की काय कारण आहेत, कशाला हा निर्णय दिलाय, म्हणजेच हा विचार करून स्वतः घेतलेला निर्णय आहे. जरा कोणीतरी दिलेला निर्णय असता तर रोकटोक तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जे उत्तर माझ्या निर्णयात लिहिलेलं आहे ते सांगण्याची क्षमता माझ्यात नसती.